नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 4 मार्च 2025 वार मंगळवार मार्केट आज भाजीपाल्याचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून रोजच्या रोज शेतमालाच्या आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या पाहायला मिळतील। तर चला पाहूया आज कोणत्या भाजीपाल्याच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापासून पापडाचे दर पाहायला मिळतात। ची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। चवळीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात। बिटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर मार्केटमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये शिमला मिरची भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आवक कमी पाहायला मिळते। काकडीची आवक पाहू शकता चायना काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला सगळ्या काकडीच्या दरावरती पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। तोंडल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला तोंडल्याचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी पाहायला मिळतं। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात। राजमाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात। पावट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। भेंडीची चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात। डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये बादल्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्याचे साठी दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। जळगाव वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार जळगाव वांग्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कोबीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात।
फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पुणेरी गवारसाठी साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. सातारा आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. सातारा आल्यासाठी साधारणतः 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला सातारा आल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार सातारा आल्याच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 ते 18 रुपयापासून दर पाहायला मिळतात. मुळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला होतात. तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मुळ्यांचे दर हे आपल्याला साधारणतः 10 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात. पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते विलायती कोथिंबीरसाठी 4 ते 5 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार कोथिंबीरचे दर जे आहेत ते साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. साधारणतः मेथीसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते. शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण शेपूच्या पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते. वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वाटाण्यासाठी साधारणतः 32 ते 33 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. गाजरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. टोमॅटोसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे ते 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात.